तर भोंदूबाबा खरातची नाशिकच्या पाथर्डी शिवारामध्ये कोट्यवधींची जमीन आहे। अशोक खरात अमावास्या आणि पौर्णिमेला जागा बघण्यासाठी यायचा अशी माहिती गावातल्या ग्रामस्थांनी दिलेली आहे। खरातनं पाथर्डी शिवारातील व्यवहारामध्ये पैसे बुडवल्याचा देखील आरोप आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी आपल्या सोबत आहेत। पाथर्डीमध्ये ही कोणती जागा आणि ग्रामस्थांनी काय माहिती दिली आहे? चंदन। श्वेता, खरं तर नाशिकच्या पाथर्डी शिवारामध्ये कोट्यवधींची जमीन जी आहे ती या ठिकाणी भोंदूबाबा खरातनं या ठिकाणी जमवल्याचं बघायला मिळत आहे। माझ्या मागे आपण हे जे कंपाऊंड बघतोय हे पाथर्डी शिवारातलीच एक जागा जी आहे ती कॅप्टन खरातनं या ठिकाणी बळकवलेली होती। जवळपास 3.5 एकर जागा आहे। अशा पद्धतीच्या त्याच्या अनेक जागा या संपूर्ण शिवारात आपल्याला बघायला मिळतात, ज्यांना पूर्णपणे कंपाऊंड केलेलं आहे, गेट लावलेला आहे। आणि ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की फक्त अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी कॅप्टन खरात हा या ठिकाणी यायचा आणि या ठिकाणी आपल्या जागांजवळ थांबायचा। एवढंच नाही तर या ठिकाणी ज्या जागा त्यांनी घेतल्या त्या व्यवहारांमध्ये ग्रामस्थांना कोट्यवधी रुपयांना चुना देखील त्यांनी लावलेला आहे। काही ग्रामस्थ असे आहेत की ज्यांच्या घरातले लोक आजारी असताना सुद्धा बळजबरी त्यांच्याकडनं व्यवहार केले आणि नंतर मात्र त्यांचे पैसे पूर्णपणे बुडवलेले आहेत। यापैकीच एक ग्रामस्थ आपल्यासोबत आहे। तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलं? माझ्या बाबतीत असं घडलं की माझी आई आजारी असताना जेव्हा मी 20 गुंठे त्यांना म्हणजे विकायला काढली होती आणि आईने व्यवहार कॅन्सल केला, आपल्याला द्यायची नाही, पण त्या माणसाने माझ्या पूर्ण कुटुंबावर आणि काय जादू येईल काय नाही पण मला पूर्ण कर्जबाजारी करून टाकलं आणि माझी 69 गुंठे जागा त्यांनी लिहून घेतली आणि पूर्ण पैसे पण दिलेले नाही। काही रस्त्यात जी जागा गेलेली आहे ती जागेचे पैसे त्यांनी दिले, खरेदी करून घेतली पूर्ण, पण त्या जागेचे पैसे दिले नाही। हा जिथे 10 कोटीचा रेट आहे गुंठ्याचा, त्यावेळेस 2 कोटीचा व्यवहार होऊन त्यांनी फक्त मला 97 लाख काहीतरी खरेदी पैसे दिलेले। डोळ्यात पाणी आलं, एवढं रडवलं तुम्हाला? लय रडवलं, अजून रडतो मी। एवढं रडवलं का दबापोटी आम्ही काही गोष्टी करू शकत नाही। गण म्हटले बाबा दावा टाका, येते टाका, पण आता खरेदी दिल्यामुळे दावा कसा टाकायचा भीतीपोटी आपण दावा टाकला नाही। आणि त्यांनी आत्ता बी आजच्या स्थितीला माई लय कोटी रुपयाची फसवणूक आहे। मला फक्त 97 लाख दिलेले त्या माणसांनी आणि बाकी सगळी खरेदी लिहून घेतलेली आहे। पण तुम्ही ज्यावेळेला पैसे तुमचे परत मागायला गेले त्यावेळेला काय झालं? नाही, ते म्हणे देऊ, तुम्हाला रस्ता ठेवलाय, ते पैसे देणार नाही असं यायला, तर ते रस्ता फक्त कागदावर लिहून घेतलाय पण खरेदी पूर्ण मारून घेतली। तुमची आई आजारी असताना तुमच्याशी हे सगळं झालं? आजारी असताना, मी आजारी असताना दवाखान्यासाठी खर्चासाठी बुवा आपण काहीतरी करू बुवा या हिशोबाने, आणि त्यांनी पूर्ण आमच्या कुटुंबावर काय भुरळ टाकलं। कुठल्या कारणाने आम्ही कर्जबाजारी झालो, ती जमीन त्यालाच विकावं लागली, दुसऱ्याला घेऊन देत नव्हता। पण कधी यायचा इथे या ठिकाणी? इथं हा अमावस्या पौर्णिमेला यायचा। अमावस्या पौर्णिमा जास्त करून अमावस्या पौर्णिमेला यायचा तो। असे प्रत्येक शेतकऱ्याचे हेच प्रॉब्लेम आहे। आता खाली एक राजाराम डेमशे म्हणून आहे, त्या मुलाने पूर्ण खरेदी दिलेली, त्याला आपण 15 गुंठेचे पैसे दिले, तू जेव्हा मला मोजून देशील तेव्हा तू 15 गुंठेचे पैसे देऊ, असं त्या खरातने केलेलं आहे। दीपक भाऊ, काय परिस्थिती आहे गावामध्ये? तर लोक खूप चिडलेले आहेत सगळे। चंदन, नाशिकमध्ये असे अनेक जण असणार आहेत ज्यांची फसवणूक या भोंदू खरातनं केलेली असणार आहे आणि हळूहळू ही प्रकरणं समोर येतीलच। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।